राजा येथील सामाजिक वनीकरण परिक्षेत्र कार्यालयाचे अधिकारी 3-4 महिने अनुपस्थित राहून काढतात पूर्ण पगार, यावर वरिष्ठांचे दुर्लक्ष। सामाजिक वनीकरण कार्यालयातील उपस्थित कर्मचारी यांनी केले उघड। वरिष्ठ अधिकारी कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष। मी गजानन बाबूराव काळे, विदर्भ दस्तक प्रतिनिधी, शिंदखेडराजा तालुका। आज मी या देऊळगाव राजामध्ये सामाजिक वनीकरण परिक्षेत्र कार्यालय देऊळगाव राजा या ठिकाणी कार्यालयाचा कारभार कसा चालतो हे आपणास दाखवण्यासाठी आलो असता संबंधित कर्मचाऱ्याकडून आपण माहिती। आज आपण सामाजिक वनीकरण कार्यालय देऊळगाव राजा या कार्यालयामध्ये आलेलो आहेत। मॅडम आहेत का इथे? मॅडम आलेल्या नाही आज। बर, कोण आहे इथे मॅडम? पल्लवी लक्ष्मण बाराती, कार्यालय प्रमुख आहेत का त्या? होय। बर, आणि आपण कोण आहात इथं? लिपिक या पदावर कार्यरत आहे। लिपिक, होय। बर, आणि मॅडम आता इथं केव्हा येतील? मॅडम सांगता येणार नाही। या अगोदरही या कार्यालयाची काही तक्रारी सुद्धा झालेली आहे। कार्यालय तब्बल 1 महिनाभर बंद असल्याबाबत व इतरही काही तक्रारी आहे, परंतु त्याच्यावर काही अद्याप ठोस कारवाई झाली नाही। त्या अनुषंगाने आम्ही इथं आज आलेलो आहोत। तर मॅडम आतापर्यंत या कार्यालयात किती वेळ आलेले आहेत इथे? मॅडम या कार्यालयामध्ये येत नाही। तरी पण आतापर्यंत किती वेळेस आलेले आहेत मॅडम या आपल्या कार्यालयामध्ये? 26 जानेवारीला आल्या होत्या। बस, तेव्हापासून परत आतापर्यंत आलेल्याच नाही? नाही। परत ठीक आहे। आपलं नाव? अण्णा सकाराम सुशी, लिपिक। लिपिक, ठीक आहे। तसेच परत एक दुसरेही कर्मचारी आहेत इथे, त्यांना नाव विचारू प्रथमतः। सर, आपलं काय नाव आहे? गजानन पोटे। बर, आपण इथे कोणत्या पदावर आहात सर? कार्यालयीन कर्मचारी म्हणून आहे। बर, लिपिक यांना सहकार्य करणे। बर, तर सर तुम्हाला येऊन आता इथं जवळपास किती दिवस झालेले आहे किंवा किती महिने झालेले आहे? मला जवळपास 4 महिने होत आहे, 3.5 महिने जवळपास झालेले आहे। बर, तर तेव्हापासून इथं आता मग तुम्हीच कामकाज बघतात का इथं? हा, आम्ही दोघं कामकाज बघतो इथलं। दोघं, लिपिक आणि तुम्ही? लिपिक आणि तुम्ही, तुमचे काय पद आहे इथं? मी वनरक्षक म्हणून आहे, डेप्युटेशनवर इथं आलेलो आहोत आणि मला कामकाज म्हणून यांना सहकार्य म्हणून एक माझी नियुक्ती केलेली इथं। बरं, तर ठीक आहे सर। तुम्ही आल्यापासून मॅडम इथं किती वेळेस या कार्यालयात आलेले आहेत? मला फक्त मॅडम इथं 26 जानेवारी 2025ला इथं त्या दिवशी झेंडावंदनच्या दिवशी आले होते। त्यानंतर मला मॅडम एकदाही इथं दिसल्या नाहीये। कधीच त्याच्यानंतर इथं मॅडम कार्यालयात आलेच नाही आपल्या। सर, आपलं कार्यालयीन कामकाज कशी चालते आपली यंत्रणा आता इथून कार्यालयातून? मॅडम तर कधीच इथं ऑफिस कार्यालयात येत नाही, मग कार्यालयाचं कामकाज कशा प्रकारे चालतंय? कार्यालयीन कामकाज हे आम्ही सकाळी 10 वाजता येऊन इथं ऑफिस उघडतो। इथं कुठलंही कामकाज होत नाही। जे काही कामकाज असेल तिकडूनच आम्हाला पत्र्यावर येतात। जे काही आम्हाला बाबासाहेब जे बिलं बनवतात, पगार बिलं, ते पगार बिलं त्यांच्याकडे सह्यासाठी घेऊन जावं लागतात। त्यानंतर जे काही पत्र्यावर कोणाला द्यायचं असलं तर मला स्वतःचे माझे जे नियुक्ती करण्यात आली कार्यालयीन कर्मचारी म्हणून, ते पत्र मला त्यांच्याकडून घरून आलंय, मला कुठल्याही ऑफिसमधून मिळालं नाही। आणि त्यानंतर जे खाजगी व्यक्ती त्यांनी ठेवलेला आहे, ते बाळू निकाळजे म्हणून आहे, हेच व्यक्ती कार्यालयीन कामकाजचे जे काही डॉक्युमेंट आहे, सरकारी डॉक्युमेंट, शासकीय जे डॉक्युमेंट आहे ते ने-आण करत असतात। ते कुठलंही इथं जे टायपिंग इथं काही होत नाहीये, ते घरी टाईप केले जातात, ते पत्र्यावर ते तिकडून येतात आणि ते घेऊन नेणं तेच काम करत असतात। आणि या कार्यालयाची चाबी बिन त्यांच्याकडे आहे आणि इथल्या कर्मचाऱ्याला निरपत्र काढले जातात किंवा कार्यालयामध्ये कुठलाही संगणक डाटा, शासकीय दस्तावेज, संगणक डाटा जे गहाळ होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल। जर झाल्यास त्याला जबाबदार तुम्ही राहील असं पत्र्यावर केले जातात। ते पत्र आम्हाला ऑफिसला न टाईप करता ते घरून आणले जातं आणि ते आम्हाला दिले जातात। म्हणजे वास्तविक पाहता जे खाजगी व्यक्ती आहे त्यांच्याकडे एक कार्यालयाची चाबी दिली जाते आणि शासकीय व्यक्तीकडे चाबी दिली जात नाही। एकीकडे म्हणायचं की दक्षता घेण्यात यावी कार्यालयाची आणि एकीकडे तुम्ही खाजगी व्यक्तीकडे चाबी देतात, मग चोरी गेल्यानंतर चाबी त्यांच्याकडे, जबाबदार कोण, हा प्रश्न आम्हालाही पडलेला आहे। बरोबर, एकीकडे शासकीय कर्मचारी असून तुमच्याकडे चाबी दिली जात नाही आणि एक बाह्य खाजगी व्यक्तीकडे चाबी नेमकं कुठल्या माध्यमातून दिल्या जाते? मग त्यांना मी त्या संदर्भात लेखी स्वरूपात तक्रार केलेली आहे, ते मी ऑफिसला दिलेली आहे, ते परत माझ्याकडे बी आहे।
त्या संदर्भात कुठली आजपर्यंत कारवाई झालेली नाहीये आणि तरी आता सध्याही त्यांच्याकडे चावी आहे, त्यात काही बदल झालेला नाही तक्रार करून सुद्धा. आणि बाकी इतर जर मग शासकीय कामाचे काही कामकाज राहिलेस तर मग ते काही डॉक्युमेंटवर साईन असेल किंवा इतर काही दस्तावेज नाही, असेल काम ते असेल, कुठलेही दस्तावेज इथं कर्मचारी येतात बसतात पण कुठलेही असं दस्तावेज इथं होत नाही. मग ते तो प्रकार कुठून चालतो नेमकं सगळं नियंत्रण आवक कशी जावक चालते? सगळं ते मॅडमकडेच आहे. घरूनच त्यांच्या घरूनच आवक लावतात, जावक त्यांच्याच घरून लागते. कार्यालयातून कुठले आवक जावक होत नाही. यावरती विभागीय वन अधिकारी डीएफओ साहेब यांचे दुर्लक्ष दिसून येत आहे. नाही. यांचं लक्ष नाहीये का मग? नाही त्यांच्यापर्यंत आमची ज्या लेखी तक्रार मी केली होती ती त्यांच्यापर्यंत पोहोचलीच नाही. मी खातरजमा केली, माहिती घेतल्यानंतर कळालं की आपली तक्रार जी केली होती ती त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही. त्यामुळं विभागीय वन अधिकारी यांचा कुठलाही दोष नाही त्यामध्ये, कारण ही तक्रार त्यांच्यापर्यंत पोहोचली असती त्यामध्ये कुठंतरी बदल झाला असता. बरोबर आहे. या अगोदरही कारण या कार्यालयाची तब्बल 1 महिनाभर कार्यालय बंद असल्यावर 30 दिवसात तक्रार गेली होती विभागीय वन अधिकारी, परंतु त्यांच्याकडून याची बघा, ठोस कारवाई झाली त्या नाही. टायमामध्ये मी नव्हतो, बाबूसाहेब होते. त्यांचं अचानक 27/11/2024 पॅरालिटिसचा झटका आल्यामुळे ते दवाखान्यात गेले. त्यानंतर त्यांची जबाबदारी संपली होती. मी ज्या दिवशी बसून आलो त्या दिवशी फक्त मॅडम एक दिवस दिसल्या, डबल कुठं दिसल्या नाही आम्हाला. अच्छा. आम्हाला फोन बी करायचा असला तर कधी कधी फोन उचलतात, उचलत नाही कधी. फोन वगैरे पण नाही घेतले नाही, फोन नाही उचलत वन नाही क्षेत्रपाल कधी. वन परिक्षेत्र अधिकारी यांचं 24 आवर ड्युटी असते त्यांची, त्यांना जबाबदारी आहे. पण म्हणजे ते अधिकाऱ्याचेच फोन घेतील नसेल तर मग इतर सर्वसामान्य जनतेचा फोन तर घेण्याचा काही विषयच दिसून येत नाही ना त्यांच्या अशा कर्तव्यात. कार्यालयाचं कामकाज करत असताना बरेचसे आम्हाला अडचणी येतात. इथं झालंय आम्ही जवळपास 3 महिन्यापासून बसतोय, नुसतं येतोय, कार्यालय ओढतोय, बस कुठलंही कामकाज नाहीये. जे काय होतं ते घरून होते, फक्त तिथून